आज व्हेरिफिकेशनची स्टेज होती, म्हणजे जे कंप्लेनेंट आहे आपले तक्रारदार त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. म्हणजे त्यांना काय तक्रार आहे थोडक्यात की त्यांच्याबद्दल जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल त्यांची काय तक्रार आहे निशिकांत दुबेबद्दल ती रेकॉर्ड करण्यात आली आणि त्याच्या बेसवरती कोर्टाने BNS 225 सेक्शन अंडर पोलीस चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच आपण जी फाईल केली ती प्रायव्हेट कंप्लेंट आहे, आपण FIR वगैरे केली नाही, तर आपल्या कंप्लेंटमध्ये काही तथ्य आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले आहे. ही कोर्ट प्रोसिजर असते. जेव्हा पोलीस त्यांचा रिपोर्ट सबमिट करतील पुढच्या तारखेला, तेव्हा पुढची कारवाई कोर्टाची सुरू होईल. म्हणजे निशिकांत दुबे यांना समन्स पाठवण्यात येईल. निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांबद्दल आणि मराठी भाषेबद्दल काही विधान केले होते, ज्याच्यामुळे कंप्लेनेंट सुदाम कोंबडे यांना हे एक मराठी माणूस म्हणून त्यांनी मराठी माणसासाठी आणि भाषेसाठी आजपर्यंत खूप काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना ते विधान कुठेतरी अपमानास्पद वाटले, त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे, डिफेमेशन कंप्लेंट फाईल केली आहे कोर्टात.